आता आपण जे पाहत आहोत ते वाशीमधले सर्वात पॉश एरिया सेक्टर 17 वाशी प्लाझा परिसराची दुरावस्था बघा. गेले 8 महिन्यापासून या रस्त्याचे काम प्रशासनाने काढलेलं आहे, पण या कामाकडे पूर्ण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. समोर दिसत आहे काय परिस्थिती आहे या जागेची. प्रशासकीय राज्यामध्ये अधिकाऱ्यांनी अख्खी नवी मुंबई धुवून खाल्लेली आहे. वाशी सेक्टर 17 सारख्या परिसरामध्ये तरी परिस्थिती कसं काय व्हायचं? अधिकारी झोपा काढतात का? 8 महिने झाले कामाला काढून, 8 महिने तरी हा कामाचा अजून काय पत्ता नाही आहे. बघा वाशी सेक्टर 17 अंबर हॉटेलसमोरची परिस्थिती आहे वाशी प्लाझामध्ये. अधिकारी यांचं या कामाकडे लक्ष आहे का? लक्ष असते तरी अशा अवस्थेमध्ये काम पडलेलं नसतं. याच्यामध्ये कोण जर पडलं त्याला जबाबदार कोण? वाशी वार्डचे स्थापत्य विभागाचे इंजिनियर का तिथला वार्ड ऑफिसर? कमीत कमी बघा जाली कशी पडलेली आहे, काय कशी पडलेली आहे. हा ठेकेदार कोण आहे? या ठेकेदारावर काय कारवाई केली गेली? 8 महिने त्यांनी काही कामच केलं नाही. या ठेकेदाराला आतापर्यंत किती फाईन मारण्यात आलेली आहे? काय फाईन मारले बघा. वाशीसारख्या परिसरात सेक्टर 17च्या परिसरात जर दुरावस्था असेल कसं व्हायचं? नवी मुंबई महानगरपालिकेचं कसं काय व्हायचं? प्रशासकीय राज्यामध्ये खूप धुवून खाल्लेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेला. आता नगरसेवक आलेले आहेत, ते तर या प्रभागात अत्यंत चांगले काम करणारे नगरसेवक आहेत. ते याची दक्षता घेणारच, त्याच्यामध्ये शंकाच नाही. पण अधिकाऱ्यांना थोडीशी जर काय असती तर अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती करून ठेवली नसती. बघा काय म्हणजे एवढा चांगला एरिया, हायवे टच वाशी प्लाझा समोरची जर ही परिस्थिती असेल. आयुक्त साहेब बघा, सिटी इंजिनियर साहेब काय आहे? काय करून ठेवले बघा. बघा जरा परिस्थिती, उघडा रोले पहा नीट.